आज जनता दरबार झाला, किती प्रश्न उपस्थित झाले आणि हा कितवा जनता दरबार होता? आपला जानेवारी 2025 पासून सातत्याने जनता दरबार सुरू आहे. मधल्या काळामध्ये फक्त आपला ज्या ज्या वेळेस विधानसभेचं अधिवेशन झालेलं पार पडलेलं आहे आणि एकदा मधल्या काळामध्ये आपल्याकडे विधान परिषदेची आचारसंहिता होती. हे वगळता आपल्याकडे कायम जनता दरबार हे पार पडलेले आहेत, सातत्याने पार पडलेले आहेत. आणि हे सगळं होत असताना आजचा जो जनता दरबारामध्ये प्रतिसाद हा खूप उत्स्फूर्त होता. अर्जांची संख्या ही 250हून अधिक आली होती, पण याच्यापेक्षा निवेदनं देण्यासाठी आणि खास भेटण्यासाठी आलेली संख्या होती ती काही हजारामध्ये गेली होती. आजचं जर आपण पाहिलं तर खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला होता आणि असाच प्रतिसाद हा जनतेचा आहे. कोणी काही जरी वल्गना केली तरी मी मागे म्हणलो होतो की जनताच उत्तर देईल, त्यामुळे आम्हाला कोणालाही उत्तर द्यायची गरज पडली नाही. आज जनतेने सुद्धा उत्तर दिलेलं आहे आणि या जनता दरबारला सर्वच अधिकाऱ्याने एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आल्यानंतर प्रश्न सुटतात या अनुषंगाने लोकांचा प्रतिसाद हा वाढत आहे. येणाऱ्या काळामध्ये आमचंही काम करण्याचा हुरूप आहे हा वाढत राहणार आहे आणि जे काही प्रकरणं आहेत आम्ही ते निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून मी व सर्व अधिकाऱ्यांनी हा एक सकारात्मक प्रयत्न केलेला आहे. आणि आजचा आकडा साधारण 250च्या आसपास असेल. अजून कंपाइलिंग सगळं झालं नाही, पण 250+ आकडा असण्याची शक्यता आहे. दादा, एकंदरीत पाहिलं तर जनता दरबारमध्ये प्रश्न मार्गी लागतात असं प्रत्येक वेळेस वल्गना होती किंवा आपण सांगतात. मात्र प्रत्यक्षात अशी काही सिस्टीम आहे आपल्याकडे की इतके प्रश्न उपस्थित झाले, यापैकी ह्या जनता दरबार इतके सुटले गेले, याबद्दल काय ते आमच्याकडे आमचा पाठपुरावा करत असतो आम्ही. अडचण अशी होते की साधारण जे काही प्रश्न येतात त्यातनं जवळजवळ 80% हे प्रश्न मार्गी लागत असतात आणि एकदा आमच्याकडे अर्ज आल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आमची जी इंटरनल ऑफिसची टीम आहे ही त्याचा रेग्युलर संबंधित खात्याबरोबर पाठपुरावा करत असते. पण हे होत असताना काय होतं, काही ठराविक प्रश्न असे असतात की जे तालुका स्तरावरचे नसतात. मग ते प्रश्न तर मार्गी लागू शकत नाही, कारण त्याचा इथं तालुक्याला आम्हाला फॉलोअप घ्यायला मर्यादा असते. त्याचबरोबर काही प्रश्न असे असतात की जे टेक्निकली अडचणीचे असतात. आता मगाशी एक असं प्रकरण होतं की मोजणी झाली, पण त्या व्यक्तीचं म्हणणं की मला ही मान्य नाही, मला वेगळी मोजणी झाली पाहिजे. आता जी काही होईल ती शासकीय नियमाच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. किंवा काही असे निकष असतात की ज्याच्यामध्ये शासकीय योजनाच कोणती नसेल, पण लोक शेवटी काय होतं, जनता दरबार म्हणल्यावर आम्ही कोणाला थांबू शकत नाही, प्रत्येक जण येऊन प्रश्न मांडत असतो. त्यामुळे एक 10-5% दरवेळेस असे प्रश्न असतात की जे मीच काही कोणताही आमदार किंवा कोणताही अधिकारी मार्गी लावू शकत नाही. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे प्रश्न असतात जे प्रश्नांना कोणतेही वाचा फुटू शकत नाही, कारण ते नियमातच बसत नाही. तर नियमात न बसणारी एक 5 ते 10% प्रश्न असे असतात की जी कधीच मार्गी लागू शकत नाही. त्यामुळे असे लोकांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर त्याला आपण प्रशासनालाही जबाबदार धरू शकत नाही. काही प्रश्न असे असतात की ज्यांना खूप पाठपुरावा करावा लागतो. माझा अनुभव असा आलाय की काही ठराविक लोक आहेत की जी फक्त जनता दरबार टू जनता दरबार येतात. आमची लोक फॉलोअप करत असतात, त्यांना फोन करतात, पण ते जर शेवटी काय की नुसतं जनता दरबारमध्ये येऊन प्रश्न सुटणार नाही. त्यानंतर ज्यावेळेस तुमच्या तारखा असतील किंवा ज्यावेळेस तुम्हाला त्या डिपार्टमेंटला पाठपुराव्याला बोलवलं जातं त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. दुर्दैवानं काय होतं की काही ठराविक अशी बोटावर मोजणी इतकी मंडळी आहेत की ते फक्त जनता दरबारमध्ये येतात, आपला प्रश्न मांडतात आणि निघून जातात. पण शेवटी मांडल्यानंतर त्याचा पाठपुरावाही करणं गरजेचं असतं. त्यामुळे असे काही एक 5%च्या आसपास असा आकडा आहे की जे स्वतः पाठपुरावा नाही करत, त्यामुळे त्यांचे प्रश्न राहतात. त्यामुळे ओव्हरऑल सिनारिओ जर पाहिला आपण तर एक 5-10% ही तालुक्याच्या बाहेरचे प्रश्न असतात. 5 ते 10% हे जे प्रश्न सुटण्याजोगेच नसतात आणि एक 4-5% प्रश्न असे असतात की जे लोक वेळोवेळी तेच लोक असतात, ती फक्त येतात आणि अर्ज देऊन निघून जातात. अशा लोकांनी जर पाठपुरावा केला तर नक्कीच आमचा जो प्रश्न सोडवण्याचा रेट आहे तो 80%च्या पुढे सुद्धा जाऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही. दादा, दिव्यांग बांधव देखील आपल्या जनता दरबारमध्ये येतात, त्यांच्यासाठी काय अशी नवीन सुविधा किंवा नंबरवारी घेतला आपण नाही, दिव्यांग बांधवांसाठी आम्ही स्पेशल केस असं करतो, दिव्यांग असतील आणि अतिशय वयोवृद्ध असतील तर त्यांना इमिजिएट प्रायोरिटी दिली जाते. म्हणजे बाहेर नोंद केली तर त्यांना आम्ही कोणताही नंबर न लावता त्यांना थेट, म्हणजे ज्याला आपण फास्ट ट्रॅक म्हणतो, तर फास्ट ट्रॅकमध्ये त्यांना घेतलं जातं. कारण शेवटी काय होतं की तो एकटा आलेला नसतो, त्याच्याबरोबर सहाय्यक असतात, सगळी लोक अडकून पडतात. असं होण्यापेक्षा अशा लोकांना आम्ही इमिजिएट आतमध्ये घेत असतो. या ठिकाणी आज नगर तालुक्यातील आपल्याच मतदारसंघातील काही नागरिक देखील या ठिकाणी आले होते. त्यांचं ज्यावेळेस आम्ही बाहेर म्हणणं ऐकलं त्यावेळेस त्यांचं मत आलं की आमच्या इकडे देखील कधी चालू करताय, कधी होईल आपण मागच्या वेळेस एक जनता दरबार झाला होता. दुर्दैवाने तिथे वैयक्तिक माझं कार्यालय कोणतं नसल्यामुळे जागेची अडचण होते. पण यावेळेस आम्ही ठरवलंय की एक कार्यालय आहे ज्या ठिकाणी आम्हाला माफक दरामध्ये ते कार्यालय द्यायला तयार झालेले आहेत. तर 14 ऑगस्टला आपला नगर तालुक्याचा जनता दरबार हा पार पडणार आहे
आणि त्याचं कार्यालयाची माहिती वगैरे सगळी ती आज एकदा कन्फर्मेशन झाली तर आम्ही ती आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करणार आहोत. धन्यवाद.